विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीमधील तांत्रिक घटकावरील प्रश्न बघणार आहोत. यामध्ये पशुसंवर्धन, पिकाविषयी, पीक संरक्षण याविषयीचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, पपईची ही बुटकी जात जास्त फळे देणारी म्हणून प्रसिद्ध आहे. कोणते? ऑप्शन नंबर 3 हनिंडू. पुढीलपैकी कोणते रासायनिक खत पाण्यात मिसळून पिकावर फवारा मारण्यासाठी वापरले जाते? ऑप्शन युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, डायमोनियम फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश. उत्तर आहे सिंगल सुपर फॉस्फेट. बांगडी हा रोग कोणत्या भाजीपाल्यावर येतो? बटाट्यावर. फवारा किंवा तुषार सिंचनात पिकांच्या पानावर पाणी पडत असल्यामुळे पुढीलपैकी कोणते रोग होण्याची शक्यता असते? कोणते रोग होण्याची शक्यता असते? बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता असते. शेळीची पुढीलपैकी कोणती परदेशी जात तलम व मऊ अशा मोहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? कोणती? अंगोरा. तलावात संवर्धित केलेली कोळंबी शक्यतो कधी पकडावी? पहाटे आणि रात्री पकडावी. गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी पुढीलपैकी कोणते प्रमुख खाद्य वापरतात? पेंड भाताचा कोंडा. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कार्यात समन्वय कोणती संस्था ठेवते? कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद. निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी खालीलपैकी कोणता मासा अधिक उपयुक्त ठरतो? बोई. कोणता? बोई. चला नेक्स्ट बघूया. बुरगुंडी मिश्रण तयार करण्यासाठी कोणते घटक वापरले जातात? मोर्चूस, सोडियम कार्बोनेट आणि पाणी. न्यूसेलस ही जात कुठल्या फळपिकाची आहे? मोसंबी. पपई फळपिकाची अभिवृद्धी कशा प्रकारे केली जाते? बियांपासून केली जाते. कृष्णा व कांचन या कुठल्या फळपिकाच्या जाती आहे? आवळा. वनस्पतीच्या विशिष्ट वयाच्या पेशी समूहापासून कृत्रिम पोषण माध्यमात नियंत्रित वातावरणात अभिवृद्धी करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? त्याला म्हणतात संवर्धन. कोकण बहाडोली ही कशाची जात आहे? जांभूळाची जात आहे. मराठवाडा विभागाकरिता आंब्याची शिफारस केलेली कोणती जात आहे? सिंधू. आंब्याची शिफारस केलेली सिंधू जात आहे मराठवाडा विभागाने. कस्तुरी ही कुठल्या भाजीपाला वर्गीय पिकाची सुधारित जात आहे? मेथी. कस्तुरी मेथी. ग्लॅडिएटर ही कुठल्या फुलाची सुधारित जात आहे? गुलाब. मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात डाळिंबाच्या कुठल्या जातीचं क्षेत्र वाढत आहे? भगवा. खुंट म्हणजे काय? खुंट म्हणजे कलमीकरणाच्या रोपातील मुळाकडचे रोग. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून खतांचा वापर करण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? फर्टिगेशन. ठिबक सिंचनात आम्लाची प्रक्रिया कशाकरिता करतात? ठिबक सिंचनात आम्लाची प्रक्रिया क्षारामध्ये बंद पडलेल्या पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी. परभणी साईनाथ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला ज्वारी या पिकाचा वाण आहे. श्रद्धा सबुरी हे कोणत्या पिकाचे संकरित वाण आहे? बाजरी. श्रद्धा सबुरी ICPT ज्वारीचं वाण आहे, बाजरीचं वाण आहे. विजय व विशाल हे सुधारित देशी वाण कुठल्या कडधान्य पिकाचे आहे? हरभरा. PAG 24 हा कुठल्या तेलबिया वर्गीय पिकाचा वाण आहे? भुईमूग. दीर्घ मुदतीपर्यंत फळे व भाजीपाला टिकवण्यासाठी कोणते रसायन वापरतात? पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड. गहू या पिकास पहिले पाणी हे पीक वाढीच्या कोणत्या अवस्थेत देण्याची शिफारस आहे? तर ते आहे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीवर एकाच वेळी घेण्याच्या पीक पद्धतीला मिश्र पीक पद्धती म्हणतात. जीवनसत्व व क एकत्रित असलेले फळपीक आंबा. खालीलपैकी कुठल्या हंगामात जानेवारी फरवरीमध्ये फुले येतात? आंबे बहार.
फळ पिकात बहार धरण्यासाठी कुठल्या बाबीचा अवलंब करावा लागतो? वरील सर्व म्हणजे झाडांना पाणी पुरवठा थांबवणं, पानगळ करून घेणं आणि काही प्रमाणात मशागतीद्वारे मुळे उघडे करून त्याचे कार्य थांबवणं, हे सर्व बाबी बहार धरण्यासाठी आवश्यक आहे. मोसंबी फळ पिकासाठी कुठल्या खुंटाचा वापर करता? रंगपूर लाईन. प्रमालिनी आणि विक्रम या कुठल्या फळ पिकाच्या जाती आहेत? कागदी लिंबू. खिरणी हा रूटस्टॉक कोणत्या फळ झाडाची कलम करण्यासाठी वापरतात? खिरणी हा चिकूसाठी. कोकण कृषी विद्यापीठाचे अतिशय लहान कोय असलेली आंब्याची कोणती जात विकसित केली आहे? कोकण विद्यापीठानं आंब्याची सर्वात लहान कोय असलेली जात सिंधू. 10 बाय 10 मीटर अंतराच्या फळ झाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतात? 100. दहा बाय 10 अंतरावर 100. डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता? कोणता रोग आहे? तेल्या. नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे? नारळाची प्रताप. आवळ्याच्या अभिवृद्धीची प्रचलित जात ही कोणती पद्धत? डोळा भरणे. टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येते? लाइकोपीनमुळे. प्रमाणित बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? प्रमाणित बियाण्याच्या पिशवीवर निळ्या रंगाचे लेबल असते. टरबूजाची कोणती जात बिनबियाची आहे? पुसा बेदाना. कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पांढरा रंग सर्पाकृती रेषा दिसतात? लीफ मायनरमुळे. कोणत्या फुलझाडांची व्यापारी तत्वावरील लागवड माती हे माध्यम वापरून करता येत नाही? कोणत्याची? ऑर्किड. पिकांच्या आधारभूत किमती ठरवण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? कृषी मूल्य आयोग. बोध चिन्ह हे कोणत्या प्रकारचे संप्रेरक आहे? बोध चिन्ह हे अभाषिक तत्वावरचे अभाषिक प्रकारचे संप्रेषण आहे. खालीलपैकी रब्बी ज्वारीची कोणती जात हुरड्यासाठी उत्तम समजली जाते? फुले उत्तरा. चोपण जमिनीत कोणत्या भूसुधारकाचा वापर करतात? जिप्सम आणि गंधक. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली रत्ना ही जात कोणत्या 2 जातींचा संकर आहे? हापूस आणि नीलम. मिडो ऑर्चर्ड ही लागवड पद्धत कोणत्या फळ पिकात प्रसिद्ध आहे? मिडो ऑर्चर्ड ही पेरू पिकात प्रसिद्ध आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र आहे? बसमतनगर. पेरणीसाठी ज्वारीची प्रति हेक्टरी किती किलोग्रॅम बियाणे लागतात? किती लागतात? पेरणीसाठी 3 किलोग्रॅम बियाणे लागतात प्रति हेक्टरी. खालीलपैकी सोयाबीनच्या कोणत्या जातीचा पेरा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? सर्वात जास्त पेरा हा MAUS 71चा आहे. खालीलपैकी सोयाबीनच्या कोणत्या जातीचा पेरा महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रावर आहे? तर तो आहे विजय. JS 335 आहे विजय. खालीलपैकी कोणत्या पिकात ऊती संवर्धन पद्धतीने निर्मित रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते? कोणत्या पिकाची? केळी. पहिले पीक शेतात असताना त्याच्या कापणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी दुसऱ्या पिकाची पेरणी केली जाते. अशा पीक पद्धतीला
कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या नावाने ओळखले जाते? साखळी पीक पद्धत. खालीलपैकी कोणती कंपनी सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करते? कोणती कंपनी करते? इकोसर्ट. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये या खतामध्ये गंधकाचे प्रमाण किती टक्के असते? 12%. जगात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? ब्राझील. जगात सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या देशात होते? भारत. भारत देशात सर्वात जास्त दूध उत्पादन होते. खालीलपैकी कोणते रसायन रेशीम अळी संगोपनामध्ये निर्जंतुकीसाठी वापरले जात नाही? कोणते? गंधक. रेशीम धाग्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे? चीन. खालीलपैकी कोणत्या देशात मधाचे उत्पादन सर्वाधिक होते? कोणत्या देशात होते? ऑस्ट्रेलिया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या फळपिकाची युरोपमध्ये सर्वाधिक निर्यात केली जाते? सर्वात जास्त निर्यात ही द्राक्ष फळाची केली जाते महाराष्ट्रातून. मित्रांनो, लेक्चर आवडलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला आणखी या प्रकारचे प्रश्नोत्तर बघायला मिळतील. खालीलपैकी गुलाबाची जात कोणती आहे? ग्लॅडिएटर. राजा अप्सरा फुलझडे. ग्लॅडिएटर. कपाशीमध्ये खालीलपैकी कोणत्या कीटकाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या कडा लाल पडतात? तुडतुडेमुळे. खालीलपैकी कोणते शेतीविषयक मासिक नाही? कोणतं नाही? अन्नदाता, धान्यलक्ष्मी यापैकी एक असू शकते किंवा मग शरद. ह्या तिन्ही आहे. तर बळीवंशी नाही आहे. गिर या जातीच्या गायीचे उगमस्थान कोणते आहे? गुजरात. कोणते? गुजरात. तुरीमधील मर रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीमुळे येतो? फ्युजेरियम. भारतामध्ये कोणत्या राज्यात सोयाबीन खालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये. भारतात बीटी कापूस लागवडीसाठी लागवडीस कोणत्या वर्षी सुरुवात झाली? 2008 मध्ये. 2002 मध्ये. फुटाण्यासाठी योग्य असा वाण कोणता? गुलक. खालीलपैकी कोणते अन्नद्रव्यामुळे गरीब धान्याचे तेलाचे प्रमाण वाढते? पालाश. ठिपकेदार बोंडअळी म्हणजे इरिया विटेला कपाशीच्या कोणत्या भागावर प्रथम येते? शेंड्यावर. दहिया रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर प्रामुख्याने येतो? कपाशीवर. वंगुर्ला 7 ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? काजू. मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक बनते? वाळू. कोणत्या? वाळू. पालापाचोळा कुजल्यानंतर कोणत्या गडद रंगाचे द्रव्य तयार होते? कोणत्या रंगाचे? ह्युमस. सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? त्यामुळे जलधारणा शक्ती वाढते. तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? काळ्या. या जमिनी काळ्या आहेत. कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा मातीदर्शक नकाशा कोणी तयार केला? बांगर यांनी. जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारची मृदा म्हणजे कोणत्या प्रकारची धूप होते? सालकाडी धूप. सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारे बनतात? सागरधुपीमुळे जमिनी क्षारयुक्त प्रकारच्या बनतात. द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते? त्याच्यासाठी आवश्यकता असते मॉलिब्डेनम. सेंद्रिय पदार्थातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती टक्के असते? 30:1 म्हणजे 30% कार्बन ते 1% नायट्रोजन. ॲझोल या वनस्पतीमध्ये नत्राचे प्रमाण किती असते? 12%.
आम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करतात? बेसिक स्लॅगचा. पुढीलपैकी कोणते पीक विभक्त लिंग आहे? पपई. भेंडी, कापूस, ज्वारी ह्यासारख्या. पपई ही विभक्त लिंग आहे. वनस्पतीची द्विपद नाम पद्धती कोणी प्रस्थापित केली? लिनियसने. RNA मधील नेक्स्ट प्रश्न बघूया. RNA मधील किती बेसेसचा अनुक्रमे एका अमिनो आम्लाची निर्मिती करतो? ऑप्शन आहे 2, 4, 3 आणि 6 आणि उत्तर आहे 4. उत्तर आहे 4. ऊतीसंवर्धनाने रोग पैदाशीत पुढीलपैकी कोणते कार्य साधता येते? ऑप्शन आहे लैंगिक गुणन, कायिक गुणन, बीजोत्पादन आणि संकरीकरण आणि उत्तर आहे संकरीकरण. परागकणात किती गुणसूत्रे असतात? ऑप्शन आहे 1, 1N, 2N, 3N आणि 4N आणि उत्तर आहे 1N. साठवणुकीच्या धान्यात किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही? हे याचं उत्तर तुम्ही शोधायचं. भारतात रेशीम धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते? तुती, टसर, मुगा आणि एरंडी आणि उत्तर आहे तुती. सूत्रकृमी पिकाच्या कोणत्या भागावर आपली उपजीविका करतात? सूत्रकृमी पिकाच्या मूळ या भागावर उपजीविका करतात. बॅसिलस थुरिंजिएन्सिस या कीटकनाशकातील प्रमुख घटक कोणता आहे? बुरशी, विषाणू, जीवाणू, सूत्रकृमी आणि उत्तर आहे जीवाणू. ज्वारीवरील खोड माशीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक प्रभावी आहे? मॅलेथिऑन, कार्बारिक, कार्बोफ्युरॉन, सायपरमेथ्रिन. याचं उत्तर आहे कार्बोफ्युरॉन. जरबेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी कोणती परोपजीवी बुरशी वापरतात? एपिडेमिक डिसीज. पिकांवर तुरळक प्रमाणावर येणाऱ्या रोगांना काय म्हणतात? स्पोरॅडिक डिसीज. लक्षात ठेवा. भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते? काय याचं उत्तर? बुरशीजन्य मॉर. मायकोप्लाझ्मा जीव कोणत्या रसायनात संवेदनशील आहे? टेट्रासायक्लिन. रामकाठी हा एक प्रकार आहे. कशाचा? ऑस्टरचा. संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीमला काय म्हणतात? सिस्टीम असे म्हणतात. आल्याच्या लागवडीसाठी कशाचा वापर करतात? ग्रंथिखोड, मूळखोड, बी कुंटा. कशाचा? मूळखोडचा. रोपांची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सायकोसिल हे रसायन वापरतात. पिकातील आच्छादनामुळे कोणता महत्त्वाचा फायदा होतो? त्यामुळे जमिनीतून बाष्पीभवन कमी होते. कोणत्या कुळात सर्वाधिक अन्नधान्य पिके समाविष्ट आहे? सर्वात जास्त अन्नधान्य पिके ही ग्रामिणीमध्ये समाविष्ट आहे. आम्लधर्मी जमीन सुधारण्यासाठी बेसिक स्लॅगचा उपयोग करतात. ऊसातील गवताळ वाढ हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? मायकोप्लाझ्मामुळे. कपाशीवरील मावा, तुडतुडे व बोंडअळीची अंडी या भक्षक कीटकामुळे कमी होतात. कोणत्या लष्करी अळी? बिटर, क्रोयासोपा आणि मधमाशी. उत्तर आहे क्रोयासोपा.
नेक्स्ट बघू. मिरचीसाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी किती बियाणे लागतात? 1.5 किलो बियाणे लागतात. पेरूची लखनौ 49 जात सरदार नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात चिकूच्या अनेक चांगल्या बागा कोणत्या जिल्ह्यात आहे? चिकूच्या चांगल्या बागा ठाणे जिल्ह्यात आहे. डोंगरीज या खुंटाचा वापर कोणत्या पिकाच्या कलमासाठी वापरतात? डॉगरीज या खुंटाचा वापर द्राक्ष पिकासाठी वापरतात. उभ्या पिकात केलेल्या मशागतीला काय म्हणतात? आंतर मशागत म्हणतात. शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाणे दिले जाते? उत्पादक लागवडीसाठी प्रमाणित बियाणे दिले जाते. आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात? ऑन इयर म्हणतात. कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात? कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलोऱ्यास डेंगळे असे म्हणतात. बहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या ताणाला कालावधी कशावर अवलंबून असतो? बहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या ताणाचा कालावधी हा मातीची जलधारण शक्ती याच्यावर अवलंबून असतो. कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? कृषीशी निगडीत आर्थिक बाबींचा अभ्यास. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे? भूमी. भात पिकातील प्रमुख शत्रू कोणता? खेकडा. रस शोषण किडीमुळे होणारा दुसरा परिणाम कोणता आहे? रस शोषण किडीमुळे काळी बुरशी वाढते. केळीवरील पर्णगुच्छ रोगाचा प्रसार कशामुळे होतो? बनाना ॲफिडमुळे. व्हाईट रस्ट हा कोबीवरील रोग कशामुळे होतो? व्हाईट रस्ट ग्रेप हार्डमुळे होतो. द्राक्ष पॅकिंग करताना कशाचा वापर केल्यास तो द्राक्षाच्या घडांचे बुरशीपासून संरक्षण करते? ग्रेप गार्डचा वापर केल्याने द्राक्ष पॅकिंग करताना द्राक्षावरील बुरशीपासून त्याचं संरक्षण करते. पळसाच्या झाडावर कशाचे किडे पोसले जातात? लाखेचे. द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर किमान 150 दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते. भारतात कृषी मालाच्या निर्यात क्षेत्राची स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था कोणती आहे? अपेडा. ग्रामोक्झोन हे रसायन तणनाशक म्हणून वापरतात. मित्रांनो, सर्व क्वेश्चन लक्षात ठेवा, पाठच करून घ्या, कारण की ही ग्रामसेवक कृषी सेवेच्या तांत्रिक घटकासाठी अति इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. क्रॅकर जॅक येलो हे कशाची जात आहे? क्रॅकर जॅक येलो ही झेंडूची जात आहे. झेंडूची जात आहे. अनारदाना हा टिकाऊ पदार्थ कशापासून बनवतात? डाळींपासून. धिंगरी अडिंबीला ऑयस्टर अडिंबी असेही म्हणतात. ऑयस्टर अडिंबी म्हणजे धिंगरी अडिंबी होय. युरियाची 50 किलोची गोणी वापरल्यास जमिनीस किती नत्र मिळते? 23%. न्यूसेलस ही कोणत्या फळपिकाची जात आहे? मोसंबी. कोणत्या? मोसंबी. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झेंडूच्या पिकाची लागवड करताना सापळा म्हणून लागवड केली जाते. फळे पिकण्याच्या क्रियेला चालना देणारा वायू कोणता? इथिलीन. जमिनीतील क्षारता कमी करण्यासाठी कोणता उपचार उपयुक्त आहे? जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून घेणे. बोर्ड मिश्रण तयार करताना कोणता घटक वापरला जात नाही? गंधक. फुले त्रिवेणी ही कशाची जात आहे? गाईची. विदर्भात कापूस लागवडीसाठी योग्य वेळ कोणती आहे? जून जुलै. पिवळी रेवडी, पांढरी रेवडी या कोणत्या फुलाच्या जाती आहे? शेवंती. सर्व पिकांच्या फुलझाडांच्या फळांच्या जाती पाठ करून घ्या. कोणताही प्रश्न कधीही विचारू शकतात.
ॲग्मार्क हे मानक खालीलपैकी कशासाठी वापरले जाते? कृषी उत्पादनासाठी. खालीलपैकी कोण श्वेत क्रांतीशी निगडीत आहे? डॉक्टर वर्गीस कुरियन. लवंग या वनस्पतीचा कोणता भाग मसाल्यात वापरला जातो? कढीचा. सुरक्षित साठवणुकीसाठी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे? 11 ते 12% जास्त नसावे. भेंडीवरील मोजा हा रोग कोणत्या सूक्ष्म जंतूपासून होतो? विषाणूपासून. तर मित्रांनो, असेच तांत्रिक प्रश्न बघण्याकरिता चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.